जिल्ह्यात यंदाच्या वर्षी वाढलेल्या तापमानामुळे मोठ्या संख्येने बाष्पीभवन झालं आणि या बाष्पीभवनामुळे मोठ्या प्रमाणात जलसाठ्यामध्ये ही घट झाली आहे। यंदाच्या वर्षी जलसाठा हा आता 34% वरती येऊन ठपलेला आहे। जून महिना लागला, पहिला आठवडा संपला तरी देखील पाऊस अजून पडलेला नाही। त्यामुळे झपाट्याने इथे या ठिकाणी बाष्पीभवन होत आहे आणि पाण्याची पातळी ही घटत आहे। गत वर्षी एकंदरीत पाहायला गेलं तर ह्याच महिन्यामध्ये जलसाठा हा 38% वरती होता। मात्र आता झपाट्याने या वर्षी तापमान हे वाढल्यामुळे या जलसाठ्यामध्ये घट झाली आहे आणि त्याचा परिणाम आता पाणी दुष्काळामध्ये या ठिकाणी होताना या ठिकाणी पाहण्यास मिळेल। कारण गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी घट झाल्यामुळे या ठिकाणी आता नागरिकांना पिण्याचा पाणी आणि शेतकऱ्यांना देखील पाण्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर 12 मध्यम आणि 44 लघु प्रकल्पांमध्ये आता सध्या जलसाठा हा कमी झालेला आहे। त्यामुळे लवकरात लवकर पाऊस पडावा आणि ह्या जलसाठ्यामध्ये वाढ व्हावी अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी देखील व्यक्त केली आहे। धुळ्याहून तुषार परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज, धुळे।